तर आपण आता पाहणार आहोत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे शेड्यूल्स. ओके, तर पहिल्यांदा 3 लक्षात ठेवा. NEO. एन म्हणजे नेम, ई म्हणजे इम्युलमेंट. इम्युलमेंट म्हणजे काय की मानधन, पेन्शन्स तेवाला, आणि ओ म्हणजे ओथ. तर पहिलं एन नेम्स ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरीज, सेकंड ई एम्युलमेंट, थर्ड ओ ओथ, फोर्थ आहे अलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा टू स्टेट्स अँड युटीज. फिफ्थ आणि सिक्स्थमध्ये मला स्वतःला नेहमी कन्फ्युजन होतं, एक तर शेड्यूल एरिया आणि एक ट्रायबल एरियाज. तर मी असं लक्षात ठेवलेलं आहे की यस आधी असं येतं. सो शेड्यूल एरियाचं फिफ्थ आहे आणि त्याच्यानंतर सिक्स्थवालं आहे ट्रायबल एरियाज. आणि सिक्स्थवाला ट्रायबल एरिया 4 लक्षात ठेवा, 4 स्टेट्सच्या रिलेटेड आहे. मी ता म्हणजे मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, आसाम. सेवन्थमध्ये येतं युनियन स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट म्हणजे लिस्टचं सेवन्थवालं. एटवालं जे आहे तर ते लँग्वेज रिलेटेड आहे. माहिती आहे आपल्याला की 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. 9th शेड्यूल आहे ॲक्ट्स अँड रेग्युलेशन रिलेटेड आहे. 10th शेड्यूल आहे अँटी डिफेक्शन लॉचं आहे. 11th आहे रुरल लोकल बॉडीज दॅट इज पंचायत अँड ऑल. आणि 12thवालं आहे अर्बन लोकल बॉडीज म्हणजे म्युन्सिपालिटीज वगैरे तेवालं. ओके, परत एकदा आपण रिपीट करू. फर्स्ट शेड्यूल नेम, सेकंड इम्युलमेंट, थर्ड ओथ, फोर्थ अलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा, 5 शेड्यूल एरियाज, 6 ट्रायबल एरियाज, 7th लिस्ट, 8th लँग्वेज, 9 ॲक्ट्स अँड रेग्युलेशन, 10th अँटी डिफेक्शन, 11th रुरल लोकल बॉडी आणि 12th अर्बन लोकल बॉडीज.